आम्ही इमानानं लढलो तुम्ही बेईमानाने जिंकला। राहुल नार्वेकरांनी दिलेला निर्णय त्यांची बायको देखील मान्य करणार नाही असा टोला संजय राऊतांनी लगावला। नार्वेकरांनी बाळासाहेबांची शिवसेना चोर लफंग्यांच्या हाती दिल्याचा आरोप त्यांनी केला। नार्वेकर खुर्चीवर नसतील तेव्हा त्यांना रस्त्यावर चालणं कठीण होईल असा इशारा त्यांनी दिला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आयोजित केलेल्या जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेनेच्या घटनेवरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला। 1999 ची घटना जर ग्राह्य धरायची होती तर मग 2014 साली नरेंद्र मोदींनी पाठिंबा का घेतला होता? त्यावेळी पाठिंबा घेण्यासाठी एखाद्या ढोकळावाल्याची सही घ्यायची होती असा टोला त्यांनी लगावला। शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची 2013 ला बैठक झाली। यामध्ये पक्षासंदर्भातले निर्णय घ्यायचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरेंना दिल्याचा ठराव मंजूर झाला आणि त्याचा व्हिडिओ महापत्रकार परिषदेत दाखवला गेला। 2018 ला पक्षांतर्गत निवडणूक घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणीने उद्धव यांची पक्षप्रमुख अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पदी फेरनिवड केल्याचा व्हिडिओ दाखवला। एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती। राष्ट्रवादी अपात्र आमदार प्रकरणाची पुढची सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे। दोन्ही गटातील सदस्यांना फेर साक्ष देण्यासाठी 20 ते 25 जानेवारी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलावणार आहेत आणि त्यानंतर अध्यक्ष आपला निर्णय राखून ठेवतील। 31 जानेवारीपर्यंत यावर निर्णय येण्याची शक्यता आहे। एकेकाचे सख्खे मित्र आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे। कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी मैदानात उतरण्याची शक्यता आहे, तर याच मतदारसंघातून महायुतीकडून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागितली आहे।